आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ने उल्लेखनीय कामगिरी करत मागील 3 वर्षांपासून फरार असलेल्या घरफोडी प्रकरणातील रेकॉर्डवरील पाहिजे आरोपीला जेरबंद केले आहे। घरफोडीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी अफजल हुसेन सय्यद याला भगूर परिसरातून ताब्यात घेण्यात आले असून या कारवाईमुळे गुन्हेगारी विरोधातील पोलिसांच्या कारवाईला आणखी बळ मिळाले आहे। नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांनी रेकॉर्डवरील पाहिजे व फरार आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश गुन्हे शाखेला दिले होते। या आदेशानुसार गुन्हे शाखा युनिट 2 चे प्रभारी अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे, पोलीस उपनिरीक्षक संजय सानप, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोहर शिंदे, पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर दरम्यान सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोहर शिंदे आणि पोलीस अंमलदार तेजस मते यांना गोपनीय माहिती मिळाली की आरोपी अफजल हुसेन सय्यद हा भगूर गावात आला आहे। मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी बलकवडे चाळ भगूर येथे सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान आरोपीने घरफोडीच्या गुन्ह्यात सहभाग असल्याची कबुली दिल्यानंतर पुढील तपासासाठी त्याला उपनगर पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आले। दागिन्यांची आवड आणि विश्वासाची जोड म्हणजेच मंडलिक बंधू सराफ। आमच्याकडे तुम्हाला मिळेल शुद्ध सोन्याची हमी आणि मन मोहून टाकणाऱ्या नवनवीन आकर्षक डिझाईन्स। तुमच्या जुन्या सोन्याला मिळवा अगदी योग्य दर आणि आमच्या सोप्या हप्त्यांच्या सुवर्ण बचत योजनेचा आजच लाभ घ्या। आमची नम्र आणि विश्वासार्ह सेवा तुम्हाला नक्कीच आवडेल। अधिक मासाच्या पवित्र पर्वानिमित्त खास फॅन्सी जोडवी, पैंजण आणि तुमच्या लाडक्या जावयासाठी वाण आमच्याकडे उपलब्ध आहे। तसेच मन प्रसन्न करणाऱ्या शुद्ध चांदीच्या देवदेवतांच्या मूर्ती, पूजा साहित्य आणि भेटवस्तूंचा खास संग्रह एकदा नक्की पहा। उत्तम गुणवत्ता आणि विश्वासाची खात्री। आजच सप्रेम भेट द्या मंडलिक बंधू सराफ यांना।